महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वाचनालय व विरंगुळा केंद्रासाठी नेरळमध्ये 20 गुंठे जागा ग्रामपंचायतने केली आरक्षित। ग्रामपंचायत नेरळ ग्रामपंचायत सदस्य धर्मानंद गायकवाड यांनी केली होती मागणी। रायगड कर्जत प्रतिनिधी बाळू गुरव। कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक निर्णय झाला आहे। ग्रामपंचायतीचे सदस्य तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी केलेल्या मागणीनुसार येथे भव्य दिव्य स्वरूपाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, अभ्यासिका व विरंगुळा केंद्र बनणार आहे। त्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने 20 गुंठे जागा या केंद्रासाठी आरक्षित केली आहे। नेरळ ग्रामपंचायत सदस्य धर्मानंद गायकवाड यांनी याबाबतची लेखी मागणी या ग्रामसभेत केली होती। त्यास सर्वानुमते मंजुरी ग्रामसभेने दिल्याने नेरळ शहरात बौद्ध समाज, बहुजन वर्ग व आंबेडकरी अनुयायीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे। कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा नुकतीच 20 सप्टेंबर 2022 रोजी नेरळ ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडली। यावेळी या सभेस नेरळ गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। यावेळी या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली। या ग्रामसभेस नेरळ मधील नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच व प्रथम नागरिक उषाताई पारदी, उपसरपंच मंगेश मस्कर, ग्रामपंचायत सदस्य धर्मानंद गायकवाड, माजी उपसरपंच शंकर गोडविंदे, सदस्य राजन लोबी, संतोष शिंगाडे, अतुल चंचे, प्रथमेश मोरे, नेरळ ग्रामपंचायतीच्या सदस्या गीतांजली देशमुख, उमा खडे, श्रद्धा कराळे, शिवाली पोतदार तसेच नेरळ शहरातील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते। यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात ही ग्रामसभा पार पडली। यावेळी अनेक विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली। ग्रामसभेमध्ये नेरळचे विद्यमान सदस्य धर्मानंद गायकवाड यांनी नेरळ शहराचा विस्तार वाढत आहे, येथे विविध शैक्षणिक संस्थांनी पावले रोवली आहेत असे सांगत नेरळ परिसरात शैक्षणिक प्रगती होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले। त्याचप्रमाणे नेरळ शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वाचनालय व विरंगुळा केंद्रासाठी नेरळ येथील ग्रामपंचायतीचा सन 312 क्षेत्र 0-91-00 यापैकी 20 जागा या केंद्रासाठी आरक्षित करावी अशी लेखी मागणी नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य धर्मानंद गायकवाड यांनी केली। त्यावर चर्चा होऊन सदर सन 321 मधून 21 गुंठे जागा आरक्षित करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय। तसेच याच सन मधून 10 गुंठे जागा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मिळावी अशी मागणी नेरळ शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। तसा ठराव नेरळ ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे यांनी घेतला आहे। त्या ठरावासही सदर ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व वाचनालय तसेच विरंगुळा केंद्र उभारण्याचा ठराव मंजूर झाल्याने आता लवकरच नेरळ शहरात भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, अभ्यासिका व विरंगुळा केंद्र उभे राहणार असल्याने नेरळ शहरात एक हक्काचे वाचनालय, अभ्यासिका व विरंगुळा केंद्र उभे राहणार। त्यामुळे परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले आहे। रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ सर्वत्र ओळखली जाते। त्या नेरळ ग्रामपंचायतमध्ये गेली अनेक वर्ष विकासात्मक हवं तशी कामं होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ठोस असा कोणताही उपक्रम त्या ग्रामपंचायतमध्ये पार पडलेला नव्हता। 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग 2 मधून मी निवडून आलो। निवडून आल्यानंतर प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने काहीतरी मोठा उपक्रम नेरळमध्ये व्हावा अशी सर्वांची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्याचं आश्वासन मी लोकांना दिलेलं होतं। त्या दृष्टीने मी नेरळ ग्रामपंचायतमध्ये आता ग्रामसभा पार पडली। त्या ग्रामसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वाचनालय व विरंगुळा केंद्र उभं राहावं म्हणून मी तिथे मागणी केली। तिथे मागणी केल्या असता ग्रामपंचायतमध्ये बहुमताने सर्वानुमते तो ठराव मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर ती ग्रामपंचायत ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वाचनालय आणि विरंगुळा केंद्रासाठी आरक्षित करून ठेवलेली जागा ताबडतोब ते आपल्याला ते ताब्यात देऊन ते मोठं विरंगुळा केंद्र उभं राहील आणि नेरळमध्ये अभ्यासिका केंद्र उभं राहिल्यानंतर नेरळ शहरामध्ये किंवा नेरळच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी विविध शैक्षणिक संस्था उभ्या राहिलेल्या आहेत। त्या शैक्षणिक संस्थेमध्ये त्याचा फायदा होईल, तेथील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, नेरळमधील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। तेथून MPSC UPSCचा अभ्यास करून विद्यार्थी बाहेर पडणारे मोठमोठे अधिकारी उदयास येतील। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने होणारा इतका मोठा उपक्रम हा निश्चितपणे लवकरात लवकर आम्ही त्याच्यावरती निधी आणून उपलब्ध करू। त्यासाठी
राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदासजी आठवले साहेब यांच्याकडून निधी आणण्याचा प्रयत्न करू. तसेच आमचे कोकणपतीचे अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड, तसेच आमचे सगळे तालुक्यातले पदाधिकारी हिरामन गायकवाड असतील, शहराध्यक्ष नेरळच्या सुरेखाताई असतील, कर्जतच्या वैशालीताई असतील, सगळे आमचे पदाधिकारी असतील, त्या सर्वांनी आम्ही एकत्र येऊन लवकरात लवकर तिथं आंबेडकर भवन कसं उभं राहील यासाठी प्रयत्न करणार आहोत. विशेष म्हणजे मी आभार मानेल नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश मस्कर आणि सर्व सदस्यांनी त्याला एकमताने आणि बहुमताने पाठिंबा दिलेला होता आणि म्हणून ग्रामपंचायतमध्ये तो ठराव पास झाला. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतचे विशेष करून मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.